विचार करा, 1950च्या दशकात एका अमेरिकन शास्त्रज्ञाने चक्क कबुतरांना पिंगपॉंग खेळायला शिकवलं होतं. अरे बापरे हे ऐकायला एखाद्या जुन्या सायन्स फिक्शन सिनेमासारखं वाटतं खरं. हो ना, पण गंमत म्हणजे त्याच प्रयोगाचा पाया वापरून आज आपण सगळे आपल्या मोबाईलवर परदेशी भाषा शिकत आहोत किंवा एखादं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहोत. बरोबर. आणि या स्रोताच्या आधारे आपण क्रमान्वित अध्ययन तंत्र, ज्याला आपण इंग्रजीत प्रोग्रॅम्ड लर्निंग म्हणतो, त्यामागचं विज्ञान समजून घेणार आहोत. म्हणजे बघा, सहसा जेव्हा अभ्यासाचा विषय निघतो तेव्हा डोळ्यांसमोर जाडजूड पुस्तकं आणि तासनतास चालणारी कंटाळवाणी व्याख्यानं येतात. माहितीचा एवढा मोठा डोंगर पाहिला की मेंदू आधीच थकून जातो. अगदी खरंय. पण हाच डोंगर फोडून जर त्याचे अगदी छोटे, सोपे आणि मेंदूला आवडतील असे तुकडे केले तर शिकण्याची प्रक्रिया कशी बदलते हे आज आपण उलगडणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. या संपूर्ण प्रवासाची सुरुवात त्या कबुतरांच्या प्रयोगापासून होते. हे खरंच खूप रंजक आहे. हो, या संकल्पनेचा उगम समजून घेणं खरोखरच कुतूहल वाढवणार आहे. B.F. स्किनर या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने या तंत्राची पाळीमुळे रुजवली. स्किनर? हो, स्किनर हे वर्तणूकवादी मानसशास्त्रज्ञ होते. त्यांचा मुख्य अभ्यास यावर होता की कोणताही सजीव नवीन गोष्टी कशा शिकतो. त्यासाठी त्यांनी एक विशिष्ट पेटी तयार केली होती, जिला आज आपण स्किनर बॉक्स म्हणून ओळखतो. अच्छा, म्हणजे त्या प्रयोगासाठी बनवलेली खास पेटी. एक्झॅक्टली. या पेटीत त्यांनी कबूतर किंवा पांढरे उंदीर ठेवले. सुरुवातीला तो पक्षी पेटीत सैरावैरा फिरायचा, चोच मारायचा. पण चुकून जेव्हा त्याची चोच एका विशिष्ट बटणावर लागायची तेव्हा काहीतरी घडायचं. हो, तेव्हा पेटीत अन्नाचा एक दाणा पडायचा. अन्नाचा दाणा मिळणे हा त्या पक्षासाठी एक सुखद धक्का होता. म्हणजे एका विशिष्ट कृतीचा थेट परिणाम म्हणून त्याला बक्षीस मिळालं. नेमकं हेच. आणि जेव्हा हे पुन्हा पुन्हा घडलं तेव्हा त्या पक्षाच्या लक्षात आलं की पेटीत कुठेही चोच मारण्याऐवजी फक्त त्या बटणावर चोच मारली की अन्न मिळतं. कमाल आहे. याला मानसशास्त्रात कृती आणि परिणामाचा सिद्धांत म्हणतात किंवा ऑपरंट कंडिशनिंग. जर एखाद्या कृतीनंतर लगेच सकारात्मक परिणाम किंवा बक्षीस मिळालं तर सजीव ती कृती पुन्हा पुन्हा करण्याची शक्यता वाढते. आणि जर काहीच मिळालं नाही तर ती कृती हळूहळू थांबवली जाते. म्हणजे चुकीची कृती केली आणि बक्षीस नाही मिळालं तर पक्षी ते करणं सोडून देतो. स्किनर यांनी दाखवून दिलं की योग्य वेळेला दिलेलं बक्षीस वर्तनात कायमस्वरूपी बदल घडवून आणू शकतं. हे ऐकताना मला थेट आपल्या आधुनिक व्हिडिओ गेम्सची आठवण येतेय. अच्छा, कसं काय? म्हणजे बघा, गेम्समध्ये आपण कधीच 100 पानांचं मॅन्युअल वाचून खेळायला सुरुवात करत नाही. आपण पहिली लेवल खेळतो, एखादी उडी मारतो आणि लगेच एक कॉईन मिळतो. हां, बरोबर. तो कॉईन मिळणं म्हणजे गेमने आपल्याला दिलेलं बक्षीस असतं. जर आपण चुकीची उडी मारली तर आपला कॅरेक्टर पडतो आणि आपण ती चूक पुन्हा करत नाही. म्हणजे व्हिडिओ गेमसुद्धा याच मानवी वर्तनाच्या सिद्धांतावर चालतात ना? अगदी अचूक ओळखलत. व्हिडिओ गेम्स हे या सिद्धांताचे आजच्या काळातील सर्वात उत्तम उदाहरण आहे. गेम डिझायनर्स नेमक्या याच मानसिकतेचा वापर करतात आणि स्किनर यांच्या लक्षात आलं की जर एका पक्षाला गुंतागुंतीच्या कृती शिकवण्यासाठी या बक्षीस पद्धतीचा वापर करता येतो तर मग मानवी शिक्षणात, विशेषतः वर्गात, आपण याचा वापर का करू नये? पण वर्गात आपण मुलांना अन्नाचे दाणे किंवा चॉकलेट्स तर देऊ शकत नाही. तिथेच तर खरी गोम आहे. मानवी शिक्षणात अन्नाचे दाणे बक्षीस म्हणून देता येणार नाहीत हे खरंय. पण विद्यार्थ्याने एखाद्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिल्यावर त्याला मिळणारी तात्काळ शाब्बासकी किंवा माझं उत्तर बरोबर आलंय ही फिलिंग, हो ना, ती जाणीव त्याच्यासाठी अन्नाच्या दाण्यासारखीच काम करते. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे यामागे एक अत्यंत भक्कम न्यूरोलॉजिकल म्हणजेच मेंदूविज्ञानाचं कारण आहे. जेव्हा आपल्याला समजतं की आपलं उत्तर बरोबर आहे तेव्हा मेंदूत डोपामिन नावाचं रसायन पाझरतं. डोपामिन. आपण सहसा डोपामिनला फक्त चांगलं वाटणं किंवा आनंदाची भावना एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवतो. तिथेच आपली गफलत होते. डोपामिन हे फक्त छान वाटण्यापुरतं मर्यादित नाहीये. शिकण्याच्या प्रक्रियेत डोपामिन हे मेंदूच्या सेव्ह बटनसारखं काम करतं. सेव्ह बटन? हो, जेव्हा योग्य उत्तराला तात्काळ दाद मिळते आणि डोपामिन पाझरतं तेव्हा मेंदूत त्या माहितीला, त्या संकल्पनेला कायमस्वरूपी कोरून ठेवतो. अच्छा, म्हणजे ते पक्क मेमरीत जातं. अगदी. तो न्यूरल पाथवे किंवा मेंदूतील मार्ग अधिक पक्का होतो. त्यामुळे शिकण्याची गती आपोआप वाढते आणि माहिती विसरण्याची शक्यता कमी होते. स्किनर यांनी प्राण्यांच्या वर्तनावर केलेलं हे संशोधन जेव्हा मानवी शिक्षणात लागू करण्यात आलं तेव्हा त्यातूनच क्रमान्वित अध्ययन तंत्राची निर्मिती झाली. हे खरंच भारी आहे.
प्राण्यांच्या बॉक्समधनं आपण आता माणसांच्या वर्गापर्यंत पोचलो आहोत. पण हे प्रत्यक्ष पुस्तकात किंवा अभ्यासात कसं काम करतं? जर आपण एखाद्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून विचार केला, ज्याच्यासमोर एक मोठा, कठीण विषय आहे, तर तो या तंत्राचा वापर करून अभ्यासाची सुरुवात कशी करेल? इथूनच या तंत्राचं पहिलं आणि सर्वात मूलभूत तत्व लागू होतं. ते म्हणजे लहान टप्प्यांचे तत्व. माहितीचा मोठा डोंगर बघून विद्यार्थी घाबरतो, कारण आपल्या मेंदूची एकावेळी नवीन माहिती साठवून ठेवण्याची क्षमता मर्यादित असते. बरोबर. त्यामुळे या तंत्रात संपूर्ण धडा किंवा माहितीचा भडीमार विद्यार्थ्यावर एकदम केला जात नाही. त्याऐवजी संपूर्ण माहितीचे अत्यंत लहान, सुटसुटीत आणि तार्किक तुकडे केले जातात. या छोट्या तुकड्यांना चौकट किंवा फ्रेम म्हटलं जातं. फ्रेम? अच्छा. हो, एका चौकटीत केवळ एकच नवीन विचार किंवा संकल्पना असते. त्यामुळे विद्यार्थ्याच्या मेंदूवर ताण येत नाही. म्हणजे 200 पानांचं पुस्तक वाचण्याऐवजी एका वेळी फक्त 2 ओळींची एक चौकट वाचायची. पण इथे माझ्या मनात एक आक्षेप आहे. कोणता? जर आपण माहितीचे इतके छोटे तुकडे केले आणि प्रत्येक पावलावर अत्यंत सोप्या पद्धतीने माहिती दिली, तर हे विद्यार्थ्यांना चमच्याने भरवण्यासारखे नाही का होणार? स्पून फीडिंग. यात विद्यार्थ्याच्या बुद्धीला चालना कशी मिळेल? वरवर पाहता हा आक्षेप अगदी योग्य वाटतो. पण या तंत्राचं दुसरं तत्व नेमकी हीच अडचण सोडवते. या पद्धतीत विद्यार्थी फक्त निष्क्रियपणे माहिती वाचत नाही. म्हणजे त्याला काहीतरी करावं लागतं. हो, याला सक्रिय प्रतिसादाचे तत्व म्हणतात. प्रत्येक चौकट वाचल्यानंतर त्या माहितीच्या आधारे एक रिकामी जागा किंवा प्रश्न विचारलेला असतो आणि विद्यार्थ्याला त्या प्रश्नाचे उत्तर स्वतः लिहून काढण्यास सक्तीचे असते. अच्छा, म्हणजे नुसतं वाचून पुढे जाता येत नाही. एक्झॅक्टली. जोपर्यंत विद्यार्थी कृती करत नाही, स्वतः विचार करून उत्तर नोंदवत नाही, तोपर्यंत तो पुढच्या चौकटीवर जाऊ शकत नाही. म्हणजे इथे चमच्याने भरवले जात नाही, तर विद्यार्थ्याला स्वतःचं अन्न स्वतः शोधायला लावले जाते. फक्त तो शोधण्याचा टप्पा खूप लहान ठेवलेला असतो. हो, अगदी बरोबर. हे खूपच वेगळं आहे, कारण पारंपरिक वर्गात शिक्षक शिकवत असतात आणि अनेक विद्यार्थी फक्त ऐकण्याची कृती करत असतात. त्यांचं लक्ष आहे की नाही हेही बऱ्याचदा समजत नाही. हो ना, पण इथे सक्रिय राहण्याशिवाय पर्यायच नसतो. पण मग एकदा विद्यार्थ्याने त्या रिकाम्या जागी उत्तर लिहिलं की पुढे काय होतं? त्यानंतर तिसरं तत्व काम करतं, जे स्किनरच्या प्रयोगाचा गाभा आहे. विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिल्याबरोबर त्याला लगेच तपासण्याची सोय असते. म्हणजे इन्स्टंट फीडबॅक. हो, याला तातडीची पुष्टी असं म्हणतात. उत्तर बरोबर आहे की चूक हे काही सेकंदात समजतं. जसं आपण आधी डोपामिनबद्दल बोललो, उत्तर बरोबर आल्यावर मिळणारा आनंद विद्यार्थ्याचा आत्मविश्वास दुणावतो. पण समजा उत्तर चुकलं तर त्याचा फायदा आणखी मोठा आहे. पारंपरिक पद्धतीत विद्यार्थी चुकीची संकल्पना डोक्यात घेऊन पूर्ण धडा वाचतो आणि महिन्याभराने होणाऱ्या परीक्षेत समजतं की त्याचा पायाच कच्चा होता. बापरे, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण इथे एका छोट्या चौकटीवरच चूक लगेच लक्षात येते आणि ती तिथेच दुरुस्त करता येते. चुकीच्या माहितीचा इमला उभा राहण्याआधीच पाया दुरुस्त केला जातो. हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. चुकीची माहिती डोक्यात पक्की होण्यापासून वाचवणं. पण जर आपण प्रत्यक्ष वर्गाचा विचार केला तर तिथे 50 विद्यार्थी असतात. काही जण गणितात खूप हुशार असतात, त्यांना 2 मिनिटात समजेल. काहींना तीच गोष्ट समजायला 10 मिनिटे लागतील. या वेगवेगळ्या वेगाचं काय? या समस्येवर मात करण्यासाठीच या तंत्रात चौथे तत्व समाविष्ट केले आहे, स्वगतीने शिकण्याचे तत्व किंवा सेल्फ पेसिंग. पारंपरिक वर्गात शिक्षकांना एका सरासरी वेगाने शिकवावे लागते. ज्यामुळे हुशार कंटाळतात आणि मागे पडणारे गोंधळतात. एक्झॅक्टली. पण क्रमान्वित अध्ययनात प्रत्येकजण स्वतःच्या वेगाने चौकटी पार करतो. कुणावरही वेळेचे दडपण नसते. जो विद्यार्थी वेगाने आकलन करू शकतो तो झटपट पुढच्या टप्प्यावर जातो. ज्याला वेळ लागतो तो स्वतःला हवा तितका वेळ घेऊन संकल्पना पक्की करूनच पुढे जातो. आणि मग शेवटी काही एक्झाम असते का? हो, हे 5वे तत्व आहे. संपूर्ण अभ्यास पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याला विषय किती समजला आहे हे तपासण्यासाठी एक अंतिम चाचणी घेतली जाते. हे सगळं ऐकायला एका परिपूर्ण व्यवस्थेसारखं वाटतंय. पण मला आता याच्या पड्यामागची प्रक्रिया समजून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांसाठी हे जितकं सोपं आणि मजेचं वाटतंय ते तयार करणं नक्कीच सोपं नसेल. मुळीच नाही. ही या तंत्रातील सर्वात आव्हानात्मक बाजू आहे.
हे तंत्र विद्यार्थ्यांसाठी जितके सोपे तितकेच ते तयार करणाऱ्या शिक्षकांसाठी किचकट असते. म्हणजे या हजारो चौकटी कशा तयार कराव्या लागतात? शिक्षकांना यासाठी अत्यंत पद्धतशीर विचार करावा लागतो. सर्वात आधी कोणता घटक शिकवायचा आहे त्याची निवड केली जाते. त्यानंतर उद्दिष्टे ठरवली जातात. म्हणजे हा घटक पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याला नेमके काय यायला हवे हे निश्चित केले जाते. पण खरी कसोटी माहितीचे तुकडे करण्याच्या टप्प्यावर येत असावी, नाही का? नक्कीच. शिक्षकांना स्वतःला तो विषय इतका चांगला माहिती असतो की त्यांच्यासाठी एखादी गोष्ट एकदम साहजिक असते, पण विद्यार्थ्यासाठी ती पूर्णपणे नवीन असते. मानसशास्त्रात याला ज्ञानाचा शाप किंवा कर्स ऑफ नॉलेज म्हटलं जातं. तज्ज्ञ व्यक्ती बऱ्याचदा माहिती देताना मधल्या पायऱ्या गाळतात, कारण त्यांना त्या उघड वाटतात. पण क्रमान्वित अध्ययन तंत्रात शिक्षकाला स्वतःचे हे ज्ञान बाजूला ठेवून एका कोऱ्या पाटीसारखा विचार करावा लागतो. म्हणजे कोणतीही पायरी न गाळता तार्किक साखळी गुंफावी लागते. होय. हे समजण्यासाठी आपण स्रोतामध्ये दिलेल्या एका प्रत्यक्ष उदाहरणाचाच आधार घेऊया. जिथे एक अत्यंत सोपं वाक्य दिलं जातं, जसं की लोहचुंबक लोखंडाला आकर्षित करतो. ओके. आणि त्याच्याच खाली लगेच एक प्रश्न असतो, लोहचुंबक डॅश डॅशला आकर्षित करतो. आता विद्यार्थ्याने त्या रिकाम्या जागी लोखंड हे उत्तर लिहायचं आणि सर्वात गमतीशीर भाग म्हणजे उत्तर तपासण्याची पद्धत. हो, विद्यार्थ्याकडे एक कागदाची पट्टी असते जिने पुढचा भाग झाकलेला असतो. उत्तर लिहिल्यानंतर तो ती पट्टी बाजूला सरकवतो आणि आपलं उत्तर बरोबर आहे का ते तपासतो. बरोबर आलं की पुढची फ्रेम. एक्झॅक्टली. बरोबर आलं तरच तो पुढच्या चौकटीकडे जातो. तिथे माहिती अधिक प्रगत होते. उदाहरणादाखल पुढच्या चौकटीत माहिती असू शकते की पृथ्वी हा देखील एक अत्यंत मोठा चुंबक आहे. आणि मग त्यावर आधारित रिकामी जागा असेल. हो, आणि या साखळीत शिक्षकांना सूचकांचा किंवा क्लूजचा अत्यंत कौशल्याने वापर करावा लागतो. सूचक म्हणजे अशा हिंट्स जे विद्यार्थ्याला योग्य उत्तरापर्यंत पोचायला मदत करतात. म्हणजे विद्यार्थ्याकडून चुका होण्याची शक्यता कमीत कमी राहील. जर आपण या प्रक्रियेची तुलना एखाद्या बांधकामाशी केली तर हे अगदी लेगो ब्लॉक्स एकमेकांना जोडण्यासारखं आहे. लेगो ब्लॉक्स. हो, म्हणजे बघा, जोपर्यंत आपला पाया पक्का होत नाही, आपण खालचा ब्लॉक व्यवस्थित बसवत नाही, तोवर आपण वरचा मजला बांधू शकत नाही. एका चुकीच्या ब्लॉकमुळे पूर्ण इमारत कोसळू शकते. तसंच इथे एका न समजलेल्या चौकटीमुळे पुढचा अभ्यास कठीण होऊ शकतो. खूप छान उदाहरण दिलंत. आणि त्या लेगोच्या उदाहरणात पाहिलं तर शिक्षकाची मुख्य भूमिका ती खालची प्लेट बनवण्याची असते, जिथे सगळे ब्लॉक्स अचूक आणि सहजतेने बसले पाहिजेत. खरंय. पण या संपूर्ण प्रक्रियेत एका मानवी मूल्याची अत्यंत आवश्यकता असते, आणि ती म्हणजे विद्यार्थ्याची प्रामाणिकता. अरे हो, कारण कागदाची पट्टी बाजूला करून आधीच उत्तर बघून रिकाम्या जागी लिहिण्याचा मोह कोणालाही होऊ शकतो. विद्यार्थ्याला वाटेल की आपण फसून पटकन पुढे जाऊ. इथेच या पद्धतीचे यश अवलंबून असतं. सुरुवातीला विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या असतात की त्यांनी स्वतःशी प्रामाणिक राहावे. आधी उत्तर बघणे म्हणजे स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेचं नुकसान करणे आहे. पण मुलं ऐकतात का? गंमत अशी आहे की सुरुवातीच्या काही चौकटी पार केल्यावर स्वतः विचार करून योग्य उत्तर शोधण्यातून जे डोपामिन मिळतं ना, त्याची सवय विद्यार्थ्याला लागते. अच्छा. त्यामुळे चीटिंग करून पुढे जाण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीने उत्तर शोधण्यात त्याला जास्त आनंद मिळू लागतो. तो एक प्रकारचा गेमच बनतो त्यांच्यासाठी. आतापर्यंत आपण या तंत्राचा जन्म कसा झाला, त्याची न्यूरोलॉजिकल कारणे, 5 तत्वे आणि हे तंत्र प्रत्यक्ष कसे बनवले जाते हे सविस्तर पाहिलं. पण कोणतीही शैक्षणिक पद्धत 100% परिपूर्ण नसते. नक्कीच नाही. जेव्हा हे तंत्र प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर वापरले जाते तेव्हा याचे फायदे काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्या मर्यादा काय आहेत? सुरुवातीला आपण याचे फायदे बघूया. या तंत्राचा सर्वात मोठा आणि दुर्गामी फायदा म्हणजे यामुळे विद्यार्थ्यांना स्वयंशिक्षणाची म्हणजे स्वतःहून शिकण्याची सवय लागते. आजच्या काळात जिथे वर्गात विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असते, तिथे एका शिक्षकाला प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देणं शक्य नसते. पण या पद्धतीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की त्याच्याशी थेट आणि वैयक्तिक संवाद साधला जातोय. आणि जर आपण थोडा व्यापक विचार केला तर जे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत किंवा ज्यांना घरबसल्या नवीन कौशल्य शिकायचं आहे त्यांच्यासाठी तर हे वरदानच आहे. हो ना. जेव्हा शिक्षक समोर नसतात तेव्हाही अभ्यास थांबत नाही. अगदी बरोबर. म्हणूनच दूरस्थ शिक्षणासाठी किंवा डिस्टन्स लर्निंगसाठी हे तंत्र अत्यंत प्रभावी ठरते.
शिवाय योग्य उत्तरे सतत मिळत गेल्यामुळे विशेषतः जे विद्यार्थी अभ्यासात थोडे कमकुवत असतात किंवा ज्यांना वर्गात प्रश्न विचारायला भीती वाटते, त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो. हो, त्यांच्या मनातील अभ्यासाची भीती दूर होऊन गोडी निर्माण होते. पण जर हे इतकं प्रभावी आहे, तर मग आज प्रत्येक शाळा आणि प्रत्येक विषयात याचाच वापर का होत नाही? याला काही गंभीर मर्यादाही असतीलच. होय, आणि त्या मर्यादा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. पहिला व्यावहारिक तोटा म्हणजे हे तंत्र तयार करणे अत्यंत वेळखाऊ, खर्चिक आणि कौशल्याचं काम आहे. म्हणजे मगाशी आपण बोललो तो कर्स ऑफ नॉलेज. हो, ते बाजूला ठेवून शेकडो चौकटी तयार करण्यासाठी विशेष प्रशिक्षित आणि संयमी शिक्षकांची गरज असते. पण याहीपेक्षा एक मोठा आणि तात्विक तोटा आहे. ही पद्धत अत्यंत यंत्रवत आहे. यंत्रवत म्हणजे यात मानवी भावनांचा आणि संवादाचा अभाव असतो? नक्कीच. शिक्षकाचा नुसता स्पर्श, त्यांच्या बोलण्यातील चढउतार, वर्गातील वातावरणातील उत्साह, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील गोंधळ पाहून त्यांना संकल्पना समजली आहे की नाही हे ओळखण्याची शिक्षकाची नैसर्गिक हातोटी, हे सगळं यात हरून जातं. हो, विद्यार्थी एका मशीनसारखा फक्त चौकटी सोडवत राहतो. यातूनच माझ्या मनात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण विज्ञानाचे नियम शिकतोय, गणिताची सूत्र सोडवतोय किंवा इतिहासातील तारखा पाठ करतोय. तिथे हे टप्प्याटप्प्याने शिकणं उत्तम काम करेल हे समजलं. पण समजा मला कुसुमाग्रजांची एखादी कविता शिकायची असेल, एखाद्या साहित्यकृतीचं रसास्वाद घ्यायचा असेल किंवा मूल्यांवर आधारित एखादा विषय शिकायचा असेल, तर हे तंत्र तिथे काम करेल का? एखाद्या कवितेत लपलेली दुःखाची भावना मी रिकाम्या जागा भरून कशी शिकणार? तुमच्या प्रश्नातच या तंत्राची सर्वात मोठी मर्यादा दडलेली आहे की रसास्वाद, कला, साहित्य, तत्वज्ञान किंवा मूल्य शिक्षण यांसारख्या विषयांसाठी हे तंत्र पूर्णपणे कुचकामी ठरतं. अच्छा. कारण कला आणि साहित्य हे काळ्या पांढऱ्या चौकटीत बसवता येत नाहीत. तिथे एकच अचूक उत्तर नसतं. एका कवितेचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याच्या अनुभवानुसार वेगळा असू शकतो. खरंय. तिथे मानवी संवादाची, विचारांच्या मुक्त देवाणघेवाणीची गरज असते. हो, आणि दोन माणसांमधील भावनिक जोडणीची गरज असते. तिथे यंत्रवत चौकटी उपयोगी पडत नाहीत. म्हणजे जिथे तर्क आणि नियम आहेत तिथे स्किनरचं तंत्र उत्तम काम करतं. पण जिथे भावना आणि मानवी अनुभूतीचा प्रश्न येतो तिथे एका खऱ्याखुऱ्या शिक्षकाची जागा कोणतंही तंत्र घेऊ शकत नाही. अगदी अचूक. म्हणूनच क्रमान्वित अध्ययन हे पारंपरिक शिक्षणाला किंवा शिक्षकाला पर्यायी माध्यम नाही, ते एक अत्यंत प्रभावी पूरक साधन आहे. सप्लिमेंटरी म्हणून वापरायचं. मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी याचा वापर करावा आणि नंतर चर्चेसाठी वर्गातील वेळेचा सदुपयोग करावा. बरं, आपण आता या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. आपण एका अत्यंत रंजक प्रवासाचा वेध घेतला. स्किनर यांच्या पेटीत दाणे टिपणाऱ्या कबुतरांपासून ते आजच्या माहितीच्या युगात स्वतःच्या गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. नक्कीच. अभ्यासाचा मोठा डोंगर फोडून त्याचे लहान टप्पे करणे, प्रत्येक टप्प्यावर सक्रिय विचार करणे, उत्तराची तात्काळ पुष्टी मिळून डोपामिनच्या सहाय्याने आत्मविश्वास वाढवणे आणि वेळेचे कोणतेही दडपण नसणे, या सगळ्या गोष्टी आजच्या गतिमान जगात नवीन कौशल्य शिकताना किती उपयुक्त ठरू शकतात हे आपण सविस्तर समजून घेतलं. खरोखरच जेव्हा आपण दैनंदिन जीवनात एखादी नवीन भाषा किंवा तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वतःसाठी याच पद्धतीचा वापर करू शकतो. स्वतःसमोर एक मोठे लक्ष्य ठेवण्यापेक्षा छोटी उद्दिष्टे निश्चित करणे आणि ती पूर्ण झाल्यावर स्वतःच्या पाठीवर थाप मारणे हे शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी आणि प्रभावी बनवते. आजच्या या चर्चेतून माहितीचे वर्गीकरण आणि मानवी मानसशास्त्र याबद्दल खूप काही नवीन शिकायला मिळालं. पण जाता जाता याच स्रोताच्या आधारे पण त्याही पलीकडे जाणारा एक विचार आपण श्रोत्यांसाठी सोडून जातोय. कोणता विचार? आपण पाहिलं की या तंकात सर्व काही अत्यंत सुरक्षित, छोट्या आणि पूर्वनियोजित चौकटींमधून शिकवले जाते. इथे प्रत्येक योग्य उत्तराला तात्काळ बक्षीस मिळते आणि विद्यार्थ्यांकडून चुका होण्याची शक्यता अत्यंत कमी केली जाते. पण जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जर आपण सर्व काही अशा सुरक्षित आणि आखून दिलेल्या मार्गावरून शिकू लागलो तर मग अनपेक्षित चुकांमधून मिळणाऱ्या त्या मौल्यवान धड्यांचे काय? हा खूप सखोल विचार आहे. अनेक मोठे शोध हे चुकांमधून आणि भरकटण्यातून लागले आहेत. शिक्षण म्हणजे केवळ सुरक्षितपणे अचूक उत्तरापर्यंत पोचणे आहे की वाटेत हरून, चुका करून काहीतरी पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित शोधणे? या प्रश्नावर नक्की विचार करा.